नागपुर में भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने भास्कर जाधव की राजकीय जीवन पर सवाल उठाने पर कड़ा रुख अपनाया। उन्होंने कहा कि जाधव ने हमसे संपर्क नहीं किया, इसलिए उनके बारे में सवाल उठाना गलत है। बावनकुले ने महायुति की ताकत को भी बताया और कहा कि हम फोड़ाफाड़ी की राजनीति नहीं करते। भाजपा का लक्ष्य एक विकसित महाराष्ट्र है। राज्य की योजना जैसे शिव भोजन और लाडली बहन योजना को लेकर उन्होंने स्पष्ट किया कि ये योजनाएं बंद नहीं होगी, लेकिन जो लोग इसका गलत फायदा उठा रहे हैं उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। भास्कर जाधव साहेबांच्या राजकीय आयुष्याबद्दल कुठलाही प्रश्नचिन्ह लावू नका। त्यांनी आमच्याशी कुठलाही संपर्क केला नाही, ते आमच्याशी कधी बोलले नाही, त्यांनी कधी भाजपाला असा येण्याचा प्रश्नच येत नाही, त्यांनी कधी अशी चर्चाच केली नाही। कशाला प्रश्नचिन्ह लावताय भास्कर जाधवच्या आयुष्याबद्दल? आमच्या ज्या लाडक्या बहिणीची योजना आहे, काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद होणार। मी आपल्याला जबाबदारी सांगतो आहे, शिवभोजन असो की लाडकी बहीण योजना असो की शेतकऱ्याची वीज बिल माफी असो, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे, या राज्यातली कुठली योजना बंद होणार नाही। हां, एक गोष्ट खरी आहे की व्याख्येत बसत नसणाऱ्या काही योजनेमध्ये काही लोकांनी हौदोस घालून त्या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्याबद्दलची तपासणी सुरू आहे। आता व्याख्येत बसत नाही पण योजना घेतली ते कमी करावीच लागणार, आणि ज्या व्याख्येत घेतलेल्या आहे त्यांना 100% आमच्या सरकारला तोपर्यंत योजना मिळणार आहे। म्हणजे नियमात असलेल्या प्रत्येक योजनेला आम्ही समोर जाणार आहे। कुठलाही पैसा सरकारकडे कमी नाही आहे, त्या योजनेचा पैसा सरकारकडे आहे। आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींचा जो एक या महाराष्ट्राचं वचन आहे की आमचं सरकार कोणती योजना बंद करणार नाही, हे निश्चित आहे। राहिला प्रश्न आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे शेतकरी यांना आम्ही आवाहन केलं आहे की मोदीजींनी विकसित भारताच्या संकल्पाला आणि देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आपण सोबत या, आमच्यासोबत काम करा आणि महाराष्ट्राला पुढे नेऊया, या भूमिकेतनं आम्ही सोबत काम करायला तयार आहे। त्यामुळे 1,51,00,000 लोक भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप घेत आहे। आज 1,16,00,000 लोकांनी भाजपाला प्राथमिक सदस्यता केली आहे। एक मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। 3 लाख सक्रिय सदस्य करणे आणि 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करणे हे आमचा हेतू आहे।